निलेवाडीत डिजिटल शांततेचा प्रयोग रात्री 7 ते 9 पर्यंत मोबाईल टीव्ही बंद, संवाद आणि अभ्यासाला चालना. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ग्रामपंचायतीने डिजिटल शांततेचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे संवाद कमी होत असल्याने दररोज रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये मोबाईल व टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सरपंच माणिक घाटगे ग्रामस्थांच्या दारोदारी जाऊन या उपक्रमाची जनजागृती करत आहेत. या काळात कुटुंबियांनी एकमेकांशी संवाद साधावा, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास व वाचनावर लक्ष केंद्रित करावं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं सरपंच माणिक घाटगे यांनी सांगितलं. माझं नाव माणिक नामदेव घाटगे, लोकनियुक्त सरपंच निलेवाडी. सध्याच्या काळात टीव्ही आणि मोबाईलचा अतिरेक वापर होतोय आणि मुलांचं शिक्षणाकडे बी जरा दुर्लक्ष होते. म्हणून आम्ही एक सार्वजनिक उपक्रम राबवायचा आमच्या ग्रामपंचायतीनं सर्व सदस्यांनी मिळून निर्णय घेतला आणि संध्याकाळी 7 ते 9 टीव्ही आणि मोबाईल बंद करून पालक आणि पालक त्यांचा अभ्यास घेतात विद्यार्थ्यांचा, आणि चांगली सवय लागावी किंवा विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा असा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि त्याला ग्रामस्थाकडून बी चांगला प्रतिसाद आहे. आणि माझी विनंती आहे, इतर गावांनी तसं केलं तर जरा एक विनंती आहे. हरवत चाललेला कौटुंबिक संवाद आणि वाचन संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. भोंगा वाजल्यानंतर सर्व गावकरी मोबाईल व टीव्ही बंद करतात. या उपक्रमामुळे अभ्यासाला मदत होत असल्याचे विद्यार्थ्यांनीही सांगितले. आमच्या गावात संध्याकाळी 7 ते 9 टीव्ही बंद, मोबाईल, टीव्ही, रेडिओ बंद व अभ्यास करायला सांगतात. संध्याकाळी 7 ते 9 अभ्यास, टीव्ही, अभ्यास करायला सांगतात व खेळतोही आम्ही या वेळात. मोबाईल, रेडिओ, टीव्ही बंद करायचा या वेळेत. या उपक्रमाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून इतर ग्रामपंचायतींनीही असा उपक्रम राबवावा असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.